आम्ही असं कसं काही चाललोय शेतात बघा. ही की नाही औषध मारायला निघाली ती आणि मी बाजार काढायला. बाजार म्हणजे कुठं कुठं दोडका आलाय आणि कोथिंबीर आहे ती काढायची आहे म्हणून की नाही शेतात लवकर आलो. वारं पण भरपूर सुटलंय बरं का. पण त्यातनं पण म्हटलं कोथिंबीर काढून घ्यावी. म्हणजे कसं होतंय ती लई मोठी झाली त्याला फुलं आली परत कोथिंबीर खपत नाही. आधीच कोथिंबीरीला बाजारभाव नाहीत बरं का. काल काय झालं माहिती आहे का, बाजारात गेल्यानंतर की नाही त्यांनी पहिल्यांदा 10 रुपयाला कोथिंबीरची पेंडी लावली पण काही खपणं झाल्या. म्हटल्यावर 15ला 2 लावल्या तरी पण काही खपली नाही. शेवट 5 रुपयाला कोथिंबीर विकली आणि आलं. एवढी चांगली कोथिंबीर आली पण त्याला काही बाजारभाव चांगला नाही बरं का. दोडक्याला बाजारभाव चांगला आहे ती पण आंतरपीक केल्यामुळं काय बरं होतंय माहिती आहे का, की आपलं एकाला बाजारभाव नसला की दुसऱ्याला तरी असतो या. त्यामुळं कसं काय वाटत नाही ना का काय होतंय, कुठलं ना कुठलं एका पिकात पैसे निघून जाते. जर एकच पीक असतं त्याला जर बाजारभाव नसतं तर मग काय केलं असतं. म्हणून का नाही हे आंतरपीक गरजेचं असतं या. असं तसं काही रान सगळं भांगलायलाच लागतं या ते. आणि आंतरपीक असल्यामुळं काही भांगलन कमी लागणार आहे असं पण नाही किंवा जास्त होणार आहे असं पण नाही. मग ह्यात आम्ही गवारी केली आहे, कोथिंबीर केली आहे, असं सगळं नाही थोडं थोडं केलं आहे. आणि दोडका पण आहे बरं का. जरा बिनीस केलं, इकडं तिकडं मका टोकल्या. आपलं रानात जेवढी जागा रिकामी दिसेल तिथं नाही काय काय टोकण्या करून घेतली त्या. आणि आज म्हटलं 100 पेंडी बाजारात काढावी का तर फुलं आली की परत ती बाजारात नाही खपायची नाही. म्हणून होता होईल एवढी कोथिंबीर का नाही काढून संपवायची. काढताना पण काय केले माहिती आहे का, मोठी मोठी कोथिंबीर काढली आणि बारकी कोथिंबीर एक नाही ती मागं राखली. म्हणजे कसं होतंय माहिती आहे का, की बारीक कोथिंबीर परत मोठी होत्या पण बारीक कोथिंबीर पेंडीत घेऊन काय करायचं की बघा. आता रानात काय काय पिकं केले तुम्हाला दिसतील. अशा कोथिंबीरीच्या पेंड्यांचं ढीग लावली ती एका ठिकाणी, कारण दोन साऱ्यांचं एकाच ठिकाणी लावत्या. म्हणजे इकडची सरी आणि इकडची सरीच ढीग एका ठिकाणी लागते. कुठंतरी दोडका आलाय तो पण आज काढायचा बरं का. आणि ह्याला औषध फवारणी नसल्यामुळे दोडकं किडायला लागली ती. आणि ह्या वेळेला कसं झालं माहिती आहे का, फवारणी नसल्यामुळं का नाही दोडका पाहिजे असा वाढलेला नाही. म्हणजे असं प्लॉट एकदम छान दिसतोय खरं, पण अजून का नाही ह्यापेक्षा लई छान यायला पाहिजे होता. का तर सगळ्या दोडका का नाही असं सगळ्या तारा झाकून घ्यायला पाहिजे होते. सगळ्या मांडवावर दोडका खेळायला पाहिजे होता असं वाटतंय. का तर गेल्या वर्षीचा दोडका लई भारी होता. आणि ह्या वर्षी पण कसं आहे भांगलन झाल्या सगळं झालं आहे. कुठंतरी आपण कमी पडलो ह्याला, त्याला का नाही फवारण्या कमी पडली त्या. म्हणजे ह्या दोडका का नाही ही नाही चांगला पसरलेला नाही असा. पण आता का नाही आता फवारणी लागवड घालून नाही त्या दोडक्याला परत आपण असा फुल मांडव भरून का नाही असा दोडक्याचं बेल पसरलं पाहिजे ते असं करायचं. ही सरी एवढी मोठी का तिथं मूर्ती सरी निघाल्यामुळं नाही नाहीतर इकडच्या 4.5 फुटाच्या सऱ्या हिच्या बारीक बारीक सऱ्या सोडली आणि यात नाही आंतरपीक माळवून इकडं असा 1/2 तासाला मका केली काय तर माळव्यात मका असावी. आधीमध्ये काही केलेली नाही. कडला ह्या कडला आणि त्या कडला अशी मका केली आहे बघा. त्यांचं औषध मारायचं चालू आहे. आभाळ पण येते आणि आदनमधनं पावसाला सुरुवात पण होते बरं का. आणि पाऊस आला की कसं औषध सगळं धुवून जातं. त्यामुळं जेवढं उघडलं तेवढा वेळ नाही पटपट औषध मारायचं. म्हणून औषध मारायला उरकायला चालू आहे. मी बाजार काढायला चालू आहे बरं का. त्यातनं पण म्हटलं त्याचा पण पहिल्यांदाच औषध मारायला लागलेली. एवढा दोडक्याचा प्लॉट आल्यापासून नाही अजिबात औषध नव्हतं बरं का त्याला. का तर पंपच बिघडला होता. मग एकही कीटकनाशकची फवारणी नाही, करप्याची फवारणी नाही, कशाचीच फवारणी नाही. नुसता हा योग नाही. एकदा लागवड घातली आणि 2 वेळा भांग आला. एवढ्या ह्याच्यावरच बघा सगळा दोडका आला. आणि ह्यातली गवारी तर एवढी छान आल्या. एक बगली गवारी केली आहे, एक बगली कोथिंबीर आणि दोडका. ती असं भारी असं रान दिसते सगळं. आणि औषध मारायला ही लागली ती. आता मला तर वाटतं 1-2 दिवसाला टॉनिक आधी करपा कीटकनाशक मारून घेतली आणि बारीक बारीक फळ किडायला लागले किंवा बारीक फळ एक नाही ती वाळायला लागलीत ना त्यासाठी की नाही ती फवारणी अगोदर करून घेणार परत टॉनिकच्या. एवढं वारं सुटले त्यासाठी की नाही खरं मधनं एक तंगूस वडतो आम्ही. म्हणजे कसं लय दोडका असा झोलं खात नाही. त्यामुळं कधी कधी की नाही ह्या दोडक्याची मुळी ढिल्ली होती. दोडका कसं जरा सुकायला सुरुवात होते ना, म्हणून ह्याला मधनं तंगूस वडला की नाही. म्हणजे दोन्ही ह्याच्यामधनं तंगूस वडायचा म्हणजे लय दोडका असा झोकं खात नाही यासाठी वडतो बघा. की गवारीला फुलं लागायला लागली ती. गवारी चांगली आल्यावर का की बघा गवारीला फुलं लागायला लागली ती आणि दोडक्याला पण दोडकं लागायला लागली. पण अजून प्रयत्न करून दोडक्याला चांगला आणायचा प्रयत्न करायचा आहे आपण. कसं जेवढा दोडका चांगला येईल की नाही तेवढा आपल्याला पैसे देणार असतो. का तरी आपण 1-2दा तोडून तो संपत नाही किंवा गवारी 1-2दा तोडून संपत नाही. कोथिंबीर कशी एकदा उपटली की ती संपत्या, परत यायला चान्स नसते. तसं दोडक्याला आज दोडका तोडला की दोडका तोडायला येतो. जेवढा माल आपण म्हणजे जेवढा त्याला प्रयत्न कराल तेवढा ते माल देत राहतात. मग दराचा शेवटी विचार करायचा नसतो. आपण माळवं कसं आणतो ह्याचा विचार करायचा असतो. मग त्याकडं 50 पेंडी काढून झाली होती. सगळं 50 पेंडीचं गटोळं बांधलं आणि अजून 50 पेंडी काढावं म्हटलं. आदनमधनं पाऊस येते बरं का. आज सकाळपासून जरा पाऊस जरा जास्त चिरचिर करायला लागला आहे. पण तरी पण म्हटलं बाजार काढल्याशिवाय काही ही नाही म्हणून आता कोथिंबीर काढून घेते बघा.
हे औषध मारायला लागले. आणि आज औषधाला नाही तर रानात पंपच भरलेला नाही त्यांनी की नाही वर शेडपाशी की नाही भरले औषध, म्हणजे पाणी भरून ठेवले. तिथं औषध मारायचं होतं. मग तिथलं औषध मारून झाल्यावर ना तिकडे पण मारायचं त्यांचं ठरल्यामुळे ते तिकडंच पंप भरून आणते. त्यांना म्हटलं होतं आज राहू ते औषध मारायचं, उद्या मारू, पण नाही ते म्हटलं वेळ आहे तोपर्यंत मारून घेतो. का तर दोडका लयच किडायला लागला आहे. आणि किडलेला दोडका कसा बाजारात बाजारभाव जरी असलं तरी खपत नाही. आत्ता दोडक्याला बाजारभाव तरी आत्ता सध्या तर चांगले आहेत. आपला चालू व्हायचं आहे अजून. आज निघाले कॅरेटभर म्हणते, आज काढायचंच आहे. पण कोथिंबीरचं काढून झाल्यानंतर आपण बघू किती दोडका निघतोय ती सगळं रान असं कसलं हिरवगार दिसते बरं का. जेव्हा का नाही मी रानात टोकायला येते की नाही त्यावेळेला माझ्या दृष्टिकोनात असं असते की मळा किती फुलेल, आपण ही टुकतोय, हे किती मोठं होईल, किती चांगलं पीक येईल. त्या तिकडच्या 2-4 सऱ्याला दोडका चांगला आहे बरं का. आणि तिकडं 2-4 सऱ्याला रान एकच आहे, त्याला लागवड एकदाच घातल्या, भांगलन पण 2दा झाल्या. पण इकडं दोडका चांगला आहे. आणि इकडच्या बाजूला जरा दोडका असा पातळ असा झाला आहे, लई वेळ वाढलेला नाही. आणि हे असं दोडका किडायला लागला आहे. असं किडलेला दोडका का नाही बाजारात कोण घेत नाही, त्याला बाजारभाव पण कमीच असते ते. त्यामुळं नाही ही 50 पेंडीचं गुटुळ बांधून ठेवलं आहे बघा. आणि आता अजून 50 पेंडी काढायची, म्हणजे कसं होतं 100 पेंडी बाजारात होत्या. हे औषध मारायला लागली ती. आणि ही 50 पेंडीचं गुटुळ आहे बघा. म्हणजे कसं होतं या की 100 पेंडी बाजारात दिली की नाही भाजी जरा कोथिंबीर उरते. मामा आणि ही दोघंजण बाजारात विकायला जाते. त्यामुळं नाही दोघांना बाजार 50 पेंडी दिली तरी विकायची होत्या. का तर बाजारात कोथिंबीर लई येते बरं का. आणि ह्यांची फवारणी चालल्या, वारं येत काय की वाऱ्यानं ते फवाराच बसना झाला आहे, कारण लईच वारं सुटतं आहे त्यासाठी. मग इकडच्या आवडातली कोथिंबीर राहिल्या काढायची. ह्या साऱ्या भांगाले येते, ह्या साऱ्या किती छान दिसते ते बघा बरं. आणि जिकडं भांगालेले नाही त्या नाही साऱ्या, त्या साऱ्या त्यांना अशा गच्च भरली त्या. ह्या दोडक्याला पण दोडकं लागायला लागले. ह्या अशा प्रकारे दोडकं लागायला लागले ती बारीक बारीक दोडकं. कुठं आले ते औषध नसल्यामुळे जरा का नाही किडले ती दोडकं. असं का नाही औषध नसल्यामुळे दोडकं किडले. पण ही सरी बघा बरं कोथिंबीर आणि या आंतरपीक असल्यामुळे किती छान दिसते. अशी पण मोकळी राहिली की नाही तर ह्या मोकळ्या सरीला काही नुसतं भांगलायलाच लागतं. त्यापेक्षा आंतरपीक असलं की कसं होतंय की आंतरपीक निघतंय. आता कोथिंबीरीला लय बाजारभाव नाही, पण गवारीला चांगलेच बाजारभाव आहे ती. आणि काय झालं माहिती आहे का, दोडक्याला बघा कशा प्रकारे दोडकं लागली, भरपूर असं दोडकं लागायला लागले ती. असं दोडका आहे ती. आणि हे की नाही ह्याची फळमाशी आहे बघा, त्यामुळं नाही दोडकं लय किडते ती. फळमाशीनं की नाही डंक मारला की दोडका त्या ठिकाणी किडतो. म्हणजे अशी बघा दोडकं की नाही लय भारी असायला लागली ती. आणि सेटिंग पण छान असं दोडक्याला झाले. कुठं अशी दोडक्याला मर लागायला लागलेली आहे बघा. आणि ही किती भारी सरी दिसते अशी. आणि हे आत्ता औषध मारलं आहे. आणि कोथिंबीरीचा बाजार काढायला लागलो होतो. इकडच्या बाजूची कोथिंबीर जी मोठी मोठी होती ती काढून घेतल्या आणि बारीक कोथिंबीर आहे ती मागं ठेवल्या. अशा प्रकारे की नाही ही कोथिंबीर ठेवलेली आहे. ठीक नाही दोडक्याचं बांधणी, टुकणी, मांडव घालणे, भांगलणी सगळं घरातच कामं केली ती बरं का. आणि आता पण परत भांगल्यास चालू केलं आहे बघा. ह्यात किती असं तण आहे पण दिसून येत नाही बरं का, लय बारीक तण. पण हिंडता फिरता नाही ही शेंड असं सगळं वर गुंडाळायला लागते ती बरं का. नाहीतर सगळं शेंड खाली येते आणि पायातून दोडकं होऊन का नाही सगळं खराब होते ते. त्यामुळे ही जेवढं शेंड दिसतेली येता जाता तेवढं का नाही शेंड सगळं गुंडाळायचं, दुर्लक्ष करून पुढे जायचं नाही. ही गवारी पण छान आल्या बरं का ह्या सरीची. ह्या सरीला जरा पातळ आहे गवारी. इकडं साऱ्या भांगालेल्या किती भारी दिसते त्या बघा बरं. का तर भांगालेल्या आहेत आणि बिन भांगालेल्यात कसा फरक दिसतो. का तर का नाही भांगलेलं का नाही तेवढं माळवं चांगलं येतं. आणि पावसाळी भांगल्यानंतर तुम्हाला माहीतच आहे त्या सगळे इचून घ्यायला लागतात. एवढी बारीक बारीक टिकले काय बोलायचं काम नाही. तरीसुद्धा का नाही ही दुसरी भांगलं नाही ती द्यायचीच. का तर आपल्याला पीक आणायचं आहे म्हटल्यानंतर त्या पिकासाठी पण आपण तेवढं झटायला लागतं. झटल्याशिवाय काही कुठल्याच गोष्टीत आपल्याला फळ मिळत नाही. मग आता कोथिंबीरीला बाजारभाव नाहीत पण गवारीला आणि दोडक्याला बाजारभाव चांगले आहेत बघा. त्यामुळं का नाही कुठलंही पीक केलं का नाही, आता एकच कोथिंबीर केली असती तर त्याला बाजारभाव नव्हती, किंवा दोडका केला असता तर त्याला बाजारभाव आहेत. पण त्याला एक कवरला पीक म्हणून का नाही गवारी केल्या बघा. का तर आता गवारीला पण भाव चांगले आहेत आणि दोडक्याला पण चांगले आहेत. पण आता आपल्याकडे तेवढ्या पटीत माल नाही, तरी पण का नाही आपण आता त्याला औषध फवारणी लागवड घालून ही सगळं का नाही करून चांगला माल आणायचा प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत पाऊस आला बघा. आता पाऊस आल्यानंतर का नाही बाजार माझा काढायचा थांबला. आता 50 पेंडी काढून झाली आणि बाकीची पेंडी काढायची होती. तरी पण म्हटलं की आता पाऊस उघडल्याशिवाय काय करू शकत नाही. सगळी कोथिंबीरीला चिखलाच हात लागते, कोथिंबीर सगळी खराब होऊन जाते म्हणून. आणि बाजारावर गेल्यानंतर कोथिंबीरला चिखल असून चालत नाही बरं का. का तर का नाही परत गिराईक घेताना चिखलाची भाजी काही घेत नाही. त्याला चिखल असला की म्हणतात की सगळ्या भाजीपाला बाकीचा खराब होतो ना. त्यामुळं जरा पाऊस उघडला की हे करायचं. ह्यात एकच वेल आला आहे बघा कारल्याचा, त्याला पण बांधला आहे. दुसरीकडे कारलं केलं आहे तरी पण त्याला काही काढलेलं नाही बरं का. आता शेतातलं काम आवरलं आहे म्हटल्यानंतर म्हटलं जाता जाता सीताफळं पण काढावी. आता सीताफळं काढली
का तर इथपर्यंत आलो होतोच म्हटलं मग जाताना सीताफळं काढायचीच. आणि सीताफळं खायला चांगली असतात बरं का, त्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. मग आम्ही सीताफळं सगळी काढली, का तर म्हटलं परत यायला वेळ भेटत नाही ना, म्हणून आता आलोयच तर काढावी. आणि एवढं वारं सुटलं होतं, पाऊस पण येतोय बरं का अधनंमधनं. आणि ही बघा एवढी बादली सीताफळ आहेत की नाही, ही एवढी सगळी सीताफळ ह्या वेळेला गावली. आणि ह्याच्या अगोदर पण की नाही ह्यांनी काढून आणली की नाही त्यावेळेला पण भरपूर गावली होती. आणि त्यात पाडाची पण सीताफळं भरपूर गावलीत बरं का. आणि सीताफळाला की नाही झाडालाच पिकलेली होती. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा.